विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी प्रकरण पहिले गतीची नियम यातील पार्ट सेकंड बघणार आहोत. भाग 2 त्यात आपण शिकणार आहोत मित्रांनो न्यूटनचे गतिविषयक नियम. कोणकोणते आहेत ते आपण अभ्यासू. न्यूटनचे गतिविषयक नियम, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. तर हे नियम अत्यंत महत्त्वाचे, परीक्षेला विचारले जाणारे, खास करून इम्पॉर्टंट ज्याला म्हणता येईल. तर तुम्हाला 3 नियम आहेत गतिविषयकचे न्यूटनचे, ते तुम्ही अभ्यासाचे मित्रांनो. आता काही उदाहरणं दिलीत बघा. स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हालत नाही, हे तुम्हाला माहिती असेल. असे का होत असेल याचा विचार करायचा. एखादी वस्तू स्थिर असेल तर त्याला बल जर आपण लावलं नाही तर ती हलणार नाही, बरोबर. आता का हलणार नाही ते आपण नंतर बघूया. टेबलावर ठेवलेलं पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही. काय? टेबलावर ठेवलेलं पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही. असं का घडतं? फांदी हलल्यानंतर झाडावरून फळ खाली का पडते? आणखी किंवा एक उदाहरण की विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतर सुद्धा पूर्ण थांबण्यासाठी तो काही वेळ फिरत असतो. हे तुम्ही पाहिलं असेल. घरगुती उदाहरण आहेत मित्रांनो. तर यावरील घटनाचा कारणाचा शोध जर घेतल्यास तर आपल्याला काय कळतं की त्या वस्तूमध्ये जडत्व असते, हे आपल्या लक्षात येते. मग हे वस्तूचे जडत्व काय आहे? तर त्या वस्तूच्या वस्तुमानाशी ते निगडीत असते. वस्तूच्या वस्तुमानाशी ते निगडीत असते जडत्व. मग न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जो आहे, या नियमात पदार्थाच्या याच गुणधर्माचा वर्णन केलेला आहे. पहिल्या नियमामध्ये म्हणजे जडत्वाचा. म्हणून या नियमात जडत्वाचा नियम असेही म्हणतात. म्हणजे न्यूटनचा जो पहिला नियम आहे गतिविषयक जे नियम आहे त्याला जडत्व असेही म्हणतात. मग जडत्वाची सर्व उदाहरणे जी आहेत ती न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची उदाहरणं आहेत. ते पहिल्या नियमामध्ये त्याला जडत्वाचा नियम असेही म्हणतात. मग काय आहे पहिला नियम? न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, त्याला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणतात. बघा, हे असे प्रयोग तुम्ही बऱ्याचदा केले असेल की एक ग्लास घ्यायचा, त्यात वाळू भरायची, बरोबर. त्या ग्लासवरती एक पुठ्ठा ठेवायचा. पुठ्ठा म्हणजे कार्ड वगैरे असेल तर, आणि त्या पुठ्ठ्यावर एक नाणे ठेवायचे. जो प्रयोग आपण केलेला आहे बऱ्याचदा. आणि आता त्या पुठ्ठ्याला बोटाने टिचकी मारायची. म्हणजेच काय? समजा हा एक ग्लास घेतला आपण, या ग्लासवरती एक कार्ड घेतलं, या पद्धतीने समजा एक कार्ड आहे, बरोबर. आणि या कार्डाला एक नाणं आहे, बरोबर. कार्डावरती नाणं, आणि या पुठ्ठ्याला जर आपण टिचकी मारली तर काय होतं? तो टिचकी मारल्यामुळे घडतं काय? कार्ड पुढे जातं, मात्र नाणे जे आहे हे ग्लासातच पडतं. याचं कारण काय आहे? तर जडत्व. हा नियम समजून घेण्याच्या आधी मित्रांनो आपल्याला संतुलित बल आणि असंतुलित बल म्हणजे काय समजून घ्यावं लागेल. बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. तुम्ही लहानपणी हा खेळ खेळला असेल रस्सीखेचचा, की जोपर्यंत दोन्ही बाजूचे बल प्रयुक्त सारखे असते तोपर्यंत रस्सी जी आहे रस्सीचा मध्य स्थिर असतो, दोन्ही बाजूने समान असतो. इथे दोन्ही बाजूला लावलेले बल जे आहेत रस्सी खेचताना समान असल्याने अर्थातच ती बल जे आहे त्याला संतुलित म्हणतात. समान बल असल्याने संतुलित बल. दोन्ही बाजूने समान संतुलित बल प्रयुक्त केलेले असते. आणि या ठिकाणी काय होतं? रस्सी जी आहे ती मध्यभागी स्थिर असते. परंतु ज्यावेळी एका बाजूने प्रयुक्त केलेले बल वाढते, कोणीतरी दुसऱ्या बाजूने जास्त बल वाढून जाते, त्यावेळी काय होतं? जेव्हा ते बल प्रयुक्त केले असते त्याला म्हणतात असंतुलित. ठीक आहे. अशा पद्धतीने संतुलित बल म्हणजे दोन्ही बाजूने समान, असंतुलित बल म्हणजे दोन्ही बाजूने असमान. म्हणजेच या संतुलित आणि असंतुलित बलावरून आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम शिकूया. काय न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम? तर जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल, म्हणजेच काय? एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. बघा, हा नियम आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. हा लक्षात काय आहे की जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. ठीक आहे. हा झाला गतिविषयक
न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. हेच वेगळ्या प्रकारे सांगू शकतो आपण की जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य संतुलित बल क्रिया करीत नसेल तर ती वस्तू स्थिर असल्यास स्थिर राहते किंवा एकसमान गती असल्यास एकसमान गतीतच राहते. हा नियम सुद्धा आपल्याला न्यूटनचा गतिविषयक पहिला सांगता येईल. ठीक आहे, लक्षात तुमचं आलं असेल. ज्या झाला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. त्यानंतर बघूया आपण न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. काय आहे दुसरा नियम? हा झाला पहिला. आणि त्यानंतर बघूया आपण न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. म्हणजेच न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. याचे काय उदाहरण तुम्ही आपण बघूया मित्रांनो, की तुम्ही मित्राला समान आकाराचा प्लास्टिक आणि रबराचा चेंडू द्यायचा आणि उंचीवरून खाली टाकण्यास सांगा. तुमचा मित्र असेल, त्याच्याकडे 2 चेंडू द्यायचे, प्लास्टिकचे आणि रबराचे, आणि खूप उंचावरून त्याला खाली टाकायला सांगेल. वरून त्याने चेंडू टाकल्यानंतर तुम्ही कोणत्या चेंडूचा तुम्ही चेंडूचा झेल घ्या, बरोबर, वरून फेकल्यानंतर. मात्र तुम्ही कोणता चेंडू सहजपणे झेलू शकाल यामध्ये? तर नक्कीच प्लास्टिकचा, रबराचा जास्त लागेल तो. तुमच्या मित्राला एक चेंडू हळूच फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न केला. हळूच फेकला म्हणजे काय होईल? तुम्ही सहज ते पकडाल. आता तोच चेंडू मित्राला जोरात फेकण्यास सांगा आणि तुम्ही झेलण्याचा प्रयत्न केला, काय होणार? हाताला लागेल किंवा पकडता येणार नाही. जशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघणार आहोत की एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम कशावर अवलंबून असतो? त्या वस्तूचे वस्तुमान आणि वेग. बघा, आपण 2 चेंडू घेतले, प्लास्टिक आणि रबराचा. मग एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा कशावर अवलंबून असतो? त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचा वेग याच्यावर अवलंबून असतो मित्रांनो. म्हणजेच काय? बलाचा परिणाम जो आहे हा घडून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान आणि वेग यांना जोडणारा गुणधर्म हा कारणीभूत असतो आणि त्या गुणधर्मालाच म्हणतात संवेग. मग संवेगाची व्याख्या आपल्याला करता येईल, संवेग बरोबर वस्तुमान गुणिले वेग. मग संवेग जो आहे, या संवेगाला परिमाण आणि दिशा दोन्ही असते आणि संवेगाची दिशा ही वेगाच्या दिशेनेच असते. म्हणून संवेग जे आहे हे संवेग SI पद्धती, त्याची एकक काय? SI म्हणजे काय? इंटरनॅशनल पद्धत. SI पद्धतीत संवेगाचे एकक काय आलं? किलोग्रॅम मीटर दर सेकंद. आणि CGS पद्धतीत, CGS म्हणजे काय? सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. त्या पद्धतीत संवेगाचे एकक काय? ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. अशा पद्धतीने आपल्याला संवेग म्हणजे काय आणि संवेगाची एकक कोणते आहेत ते आपण पाहिले. या ठिकाणी संवेग, मोमेंटम ज्याला म्हणतात, वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजे संवेग. बघा, व्याख्या आली. म्हणजेच P बरोबर mv. P म्हणजे संवेग, m म्हणजे वस्तुमान, v म्हणजे वेग. ही संवेग ही सदिश राशी आहे, बरोबर. आणि यावरून मित्रांनो आपण तो नियम अभ्यासणार आहोत, संवेग परिवर्तनाचा. म्हणजे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय? मग संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. ठीक आहे, साधा सोपा हा दुसरा नियम आहे. संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. ठीक आहे, हा झाला दुसरा नियम मित्रांनो. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की बलाचे एकक आपल्याला माहिती आहे न्यूटन. SI पद्धतीत बलाचे एकक काय? न्यूटन आहे. मग 1 न्यूटन कोणाला म्हणायचं? त्याची व्याख्या आहे की 1 किलोग्रॅम वस्तुमानात 1 मीटर दर सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल म्हणतात. ह्या व्याख्या तुम्हाला पाठ कराव्या लागतील, आठवून ठेवाव्या लागतील. या ठिकाणी बघा, बलाचं सूत्र न्यूटन, 1 न्यूटन म्हणजे काय? त्याची किंमत किती दिली? 1 किलोग्रॅम गुणिले 1 मीटर दर सेकंद वर्ग. हेच व्याख्येच्या स्वरूपात लिहिलं आपण. 1 न्यूटन म्हणजे काय? 1 किलोग्रॅम वस्तुमानात 1 मीटर दर सेकंद वर्ग निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल म्हणतात. म्हणजे CGS पद्धतीत बलाचे एकक काय आहे? तर डाईन आहे. मग डाईन म्हणजे काय? मग तर डाईनचं सूत्र बघा काय आहे? 1 डाईन बरोबर 1 ग्रॅम गुणिले 1 सेंटीमीटर सेकंद वर्ग. ठीक आहे, मग याच्यावर आपण व्याख्या लिहूया डाईनची. डाईन म्हणजे काय? 1 ग्रॅम वस्तुमानात, G म्हणजे ग्रॅम, 1 ग्रॅम वस्तुमानात 1 सेंटीमीटर, सूत्रानुसार 1 सेंटीमीटर दर सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास काय म्हणतात? 1 डाईन बल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या ठिकाणी न्यूटन आणि डाईनची व्याख्या
शिकू शकतो, समजू घ्या. आणि न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, एकदम इम्पॉर्टंट नियम काय, न्यूटन्स थर्ड लॉ. हा तुम्हाला खूपदा विचारला जातो. त्याची काही उदाहरणं पण आहेत मित्रांनो, लक्ष द्या. मागच्या बाजूला छिद्र असणारी एक प्लास्टिक होडी घ्या. मागच्या बाजूला छिद्र असेल ती. फुग्यात हवा भरून ती होडीच्या छिद्रावर लावा व होडी पाण्यात सोडा. काय होईल? फुग्यातील हवा, जसजसे फुग्यातील हवा बाहेर पडेल तसे बोटीवर काय परिणाम होईल, तर बोट पुढे जाते. असं का होतं ते आपण बघू. तर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, पहिल्या दोन नियमावरून बल आणि बलाचे परिणाम याची माहिती मिळते. परंतु निसर्गात बल जे आहे एकांगी असू शकत नाही. तर बल ही वस्तूमधील अनोन्य क्रिया आहे. बघा, बल काय आहे, दोन वस्तूमधील अनोन्य क्रिया. आता अनोन्य क्रिया कोणाला म्हणायचं, की सहभागी घटकामध्ये दोन्ही घटकावर परिणाम होतो. बघा, दोन वस्तू असतील तर त्या दोन्ही वस्तूवर परिणाम होतो, सो त्याला म्हणायचं अनोन्य क्रिया. उदाहरणार्थ, आपण शॉर्पनर पेन्सिल सोडतो. पेन्सिल सोलत असताना पेन्सिल टोकदार होते आणि शॉर्पनर सुद्धा बोचट होतो. दोघांमध्ये अनोन्य क्रिया झाली. तर बल जे आहे नेहमी जोडीनेच असते मित्र, म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल त्याला म्हणतात. आता हे बल जे आहे हे जोडीने असतात, म्हणून या न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम काय, बघा, तुम्हाला अत्यंत सोपा वाटणारा आहे तो. त्याची उदाहरणे आपण बघूया. बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होणे. हा तुम्ही अनुभव घेतला असेल, जेव्हा बॅट बॉल खेळत असतात तेव्हा चेंडू फेकल्यानंतर बॅटने जर मारला आपण तर बॅटची गती कमी होऊन जाते. असं का होतं, तर बॅटने मारल्यानंतर बॅटची गती कमी का होते, कारण चेंडूचा वेग जो आहे, जेवढा वेग असेल तेवढाच वेग बॅट सुद्धा विरोध दिशेने त्याच्यावर प्रयुक्त करत असते. किंवा बंदुकीतून गोळी झाडली तर बंदुकीच्या मागे सरकणे. बंदुकीतून गोळी मारत असताना ते बंदुकी जे मागे सरकतात, गोळी मारताना बंदूक मागे सरकते. किंवा अग्निबाणाचं प्रशिक्षण, तुम्ही आकाशामध्ये अग्निबाणाचं प्रक्षेपण पाहिलं असेल, की जेव्हा ते वरती उडतं त्यावेळेस का तर मागे धूर सोडत असते. याचं कारण काय, की क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल. या तिन्ही उदाहरणं आपण काय शिकणार आहोत मित्रांनो, तर क्रियाबल जे आहे, की प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे, बघा, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते. बघा, प्रत्येक क्रियाबल जे असेल त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल सुद्धा अस्तित्वात असते. त्यांच्या दिशा मात्र परस्पर विरुद्ध असतात. हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. मग काय आहे तिसरा नियम? आणखी दुसऱ्या प्रकारे आपण सांगू शकतो की क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल हे समान मापाचे असतात, मात्र त्यांच्या दिशा ह्या परस्पर विरुद्ध असतात. अशा पद्धतीने हा न्यूटनचा तिसरा नियम आपण या ठिकाणी सांगू शकतो. ज्या प्रकरणात 3 नियम शिकलो आपण. न्यूटनचा पहिला, की एखादी वस्तूवर कोणतीही असंतुलित बाह्यबल क्रिया करीत नसेल तर ती वस्तू स्थिर असल्यास स्थिर असते किंवा एकसमान गतीत असल्यास एकसमान गतीत असते. दुसरा नियम काय, की संवेगाचे परिवर्तन हे संवेगाचे परिवर्तन जे आहे हे बलाच्या दिशेने होते. हा दुसरा नियम आहे. तिसरा नियम काय शिकलो आपण? दुसरा नियम, की संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने. आणि तिसरा नियम काय शिकलो? क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात, मात्र त्यांच्या दिशा ह्या विरुद्ध दिशेने असतात. त्याची अनेक उदाहरणे आपण या ठिकाणी अभ्यासली मित्रांनो. आणि त्यानंतर बघणार आपण संवेग अक्षतेचा सिद्धांत, एकदम महत्वाचा आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हा जो सिद्धांत आहे हा थोडक्यात आपण शिकणार आहोत मित्रांनो. काय पाठ यामध्ये लक्ष काय ठेवायचं? संवेग परिवर्तनाचा दर, दोन वस्तूची टक्कर होते बघा, त्यावेळेस काय होतं हे लक्षात ठेवायचं, की ज्यावेळी दोन वस्तूंची टक्कर होते, त्या टक्कर झाली तर त्यांच्या आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. याचा एक व्हिडिओ मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती आहे, की संवेग परिवर्तनाचा अक्षतेचा जो नियम आहे, संवेग अक्षतेचा सिद्धांत, याचा एक व्हिडिओ तुम्हाला माझ्या विक्रम राठोड सायन्स टिप्सवर बघायला मिळेल. त्या ठिकाणी तुमची संकल्पना क्लिअर होईल. चांगल्या प्रकारचा तो एक प्रयोगच दिलेला आहे. जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते तेव्हा आघातापूर्वीचा एकूण संवेग आघातानंतरचा एकूण संवेग इतकाच असतो. तो कसा असतो तो व्हिडिओ बघून तुम्ही समजू शकतात. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट द्या, म्हणजे तुम्हाला संवेग अक्षतेचा सिद्धांत एकदम चांगल्या प्रकारे कळेल. ठीक आहे.
अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे 3 नियम अभ्यासू आणि या प्रकरणाचा शेवटचा मुद्दा म्हणजे एक उदाहरण बघू आपण सोडवलेला. बघा, एका तोफेचे वस्तुमान 500 kg आहे, किलोग्राम असून त्यातून तोफगोळा उडवल्यानंतर तो 0.25 मीटर दर सेकंद वेगाने प्रक्षेपित होते. तर तोफेचा संवेग काढा. संवेग काढायला लागले. संवेगाचे सूत्र माहिती आहे, आपण m गुणिले v. परंतु या ठिकाणी बघा, तोफेचे वस्तुमान किती दिले? 5 किलोग्राम. प्रत्यक्षेपित वेग किती? 0.25 मीटर. किती सोपं आहे बघा. संवेग विचारलंय, संवेगाचे सूत्र संवेग बरोबर m गुणिले v. मग m किती आहे? 500. v किती आहे? 0.25. दोघांचा गुणाकार केला किती? 125 किलोग्राम मीटर दर सेकंद. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला उदाहरणेही सोडवता येतात. आणि असा हा पाठ आपला संपलेला आहे. तर मित्रांनो, अभ्यास करत असताना हे दोन्ही व्हिडिओ बघा. पहिला भाग 1 आणि दुसरा भाग, या दोघांमध्ये आपण हा पहिला प्रकरण म्हणजे गतीचे नियम हा पूर्ण केलेला आहे. व्हिडिओ जर नक्की आवडला तर शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.